विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दौरा। 5 ऑक्टोबर संभाजीनगर, 6 ऑक्टोबर नाशिक, 7 ऑक्टोबरला राज ठाकरे पुणे दौऱ्यावर। 225 ते 250 जागा लढवण्याचा मनसेचा निर्धार। यंदा महायुतीचे सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ। अमित शहांनी संवाद मेळाव्यात व्यक्त केला विश्वास। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचं असल्याचंही केलं विधान। इतर पक्षातील कार्यकर्ते फोडून आणा, ज्यांना पक्षातून बाहेर जायचं आहे त्यांनी बिनधास्त जा। अमित शहांचं भाजपच्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना आवाहन। महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल। निराशेला गाडून कामाला लागा, मी शब्द देतो महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार तयार करेल। अमित शहांचं वक्तव्य। आपलंच सरकार येईल, मात्र अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका। फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। बूथ आणि पन्ना प्रमुख यांचे संघटनांमधील स्थान महत्त्वाचं। निवडणुकीत जास्त लक्ष ठेवून काम करा। संघटनात्मक कामं सगळ्यांची जबाबदारी। संवाद मेळाव्यात आशिष शेलारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। सगळ्यांना आपला पक्ष वाढवायचा आहे, मात्र महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी। एका पक्षाचं महाराष्ट्रामध्ये सरकार येऊ शकत नाही। शहांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजप मगरीसारखा आहे, हळूहळू सर्वांना संपवतोय। 2029ला फक्त भाजपचं सरकार येणार म्हणजे इतरांना तो गिळणार। अमित शहांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल। अमित शहांची 2029ची भविष्यवाणी हास्यास्पद। हरियाणा, काश्मीरमध्ये निवडणुका सुरू असताना शहा महाराष्ट्रात, त्यामुळे भाजपमध्ये किती मोठा खड्डा पडलाय हे लक्षात येतं। जयंत पाटलांची अमित शहांवर टीका। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडली। विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर चर्चा, तर महाविकास आघाडीची पुढील बैठक पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती। नागपूरमध्ये आज भाजपची महत्त्वाची बैठक। नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित। दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होणार। 200हून अधिक जागांवर तिन्ही पक्षाचं एकमत। बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची माहिती। महाविकास आघाडीच्या बैठकीत खानदेश, विदर्भ अशी चर्चा झाली। सगळ्या जागांबाबतचा एक राऊंड पूर्ण, आता दुसरा राऊंड सुरू झाला। बैठकीनंतर जयंत पाटलांची माहिती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं हक्क मागतोय महाराष्ट्र या सरकारविरोधी प्रचाराचं कॅम्पेन लॉन्च। सोशल मीडियावरून शरद पवार पक्षाची सरकारविरोधी प्रचाराची मोहीम। महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला सुरक्षा या मुद्द्यांवरून सरकारला घेरणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही। खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका स्पष्ट केल्याचीही दिली माहिती। महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचंय। चंद्रशेखर बावनकुळेंची महायुतीवर टीका। फडणवीसांनी आपल्या वोट जिहाद संदर्भातील वक्तव्याची जाहीर माफी मागावी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी। शिवरायांच्या सैन्यातही मुस्लिम होते हे विसरले का? पटोलेंचा सवाल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जिहाद म्हटल्याशिवाय मत मिळत नाही। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा फडणवीसांना टोला। सत्ताधारी सुद्धा टोप्या घालून मतं मागायला जातात ना? आमदार अनिल परब यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल। महायुतीला धर्माच्या नावावर मतं मागायची आहेत, परब यांची टीका। माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। राज्य सरकारनं धनगर आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ दिला राजीनामा। लवकरच नवीन भूमिका जाहीर करणार असल्याचंही केलं जाहीर।
चंद्रपूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर यांचा राजीनामा, काँग्रेस पक्षात जातीयवाद वाढल्याचा केला आरोप. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या 29 पैकी 15 जागा भाजपच्या ताब्यात. त्या 15 जागांवर आम्ही अनुसूचित जातीचा उमेदवार देणार, राजरत्न आंबेडकरांची माहिती. मवियामध्ये अकोला पश्चिम मतदारसंघाच्या जागेवरून नाराजीचा सूर, अनेक पदाधिकारी मुंबईला उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी. काँग्रेस नेते सुनील केदार यंदा विधानसभा निवडणूक लढवणार का, असा प्रश्न केदार यांनी नागपूरच्या सत्र न्यायालयात शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात आवश्यक अर्ज केला नसल्यानं प्रश्न उपस्थित. पुण्यात आरपीआय खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी घेतली शरद पवारांची भेट. त्यामुळे सचिन खरात अजित पवारांची साथ सोडणार का, याकडे लक्ष. माढ्यात केवळ भूमिपुत्राला उमेदवारी द्यावी, माळशिरस किंवा पंढरपूरचा उमेदवार दिल्यास जनता पराभूत करेल, संजय पाटील घाटणेकर यांचा इशारा. पुण्यात अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट. अतुल बेनकेंना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची केली मागणी. महाविकास आघाडीमधील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून 12 पोस्टर लागतात, पण एकनाथ शिंदेंचे पुन्हा मुख्यमंत्री होणार, आमदार शहाजी बापू पाटलांचा विरोधकांना टोला. गुहागरमध्ये नातेवाईकाला तिकीट देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेला नाही, तेथे शिवसैनिकालाच तिकीट दिले जाणार, उदय सामंत यांचा रामदास कदम यांना प्रत्युत्तर. निवडणुकीपूर्वी जे पक्षाला सोडून गेले त्यांना जनता लायकी दाखवणार, धनंजय मुंडेंची बजरंग सोनवणेंवर टीका. अहमदनगर येथे पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना गोंधळ, भाजपच्या 2 गटांमधील अंतर्गत कलह आला बाहेर. विजय साने घेत आहेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. सर्वेच्या नावाखाली कुणावरही अन्याय करू नका, लोकसभेत सर्व्हेचं कारण पुढे करून भावना गवळींचं तिकीट कापल्यानंतर गवळींची प्रतिक्रिया. गांधी जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात सहभागी होणार. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान 9,600 कोटींपेक्षा अधिक स्वच्छतेशी संबंधित प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार. चंद्रपूरच्या पोंभुर्णा शहरात राज्यपालांच्या उपस्थितीत आदिवासी मेळावा, राज्यात अत्याधुनिक आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची व्यक्त केली इच्छा. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना कीर्तनकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. गांधी जयंतीनिमित्त आज इंडिया आघाडीची मुंबईत पदयात्रा, राज्यातील महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी पदयात्रा. इंडिया आघाडीचे मान्यवर नेते आणि सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी पदयात्रेत सहभागी होणार. शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणारा हा 3रा दसरा मेळावा. मेळाव्यासाठी 40,000 शिवसैनिकांची बसण्याची व्यवस्था करण्याचंही नियोजन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच, 15 ऑक्टोबरला होणार सुनावणी. काल कोर्टाचं कामकाज संपल्यानं प्रकरण सुनावणीसाठी आलंच नाही. आमदार अपात्रता प्रकरणावर पुन्हा तारीख पे तारीख, ठाकरे पवार पक्षामधील आमदार अपात्रता सुनावणीची 3 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होणार. अनंत अंबानींनी घेतली मातोश्रीवर जात, उद्धव ठाकरेंची भेट, भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 6 ऑक्टोबरपर्यंत वसतिगृह सुरू करणार, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांची घोषणा. जरांगेंविरोधात आंदोलन उभं करण्याचं काम सागर बंगल्याच्या माध्यमातून होतं, राजरत्न आंबेडकरांचा फडणवीसांवर नाव न घेता निशाणा.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना झेड+ सुरक्षा द्या. सकल ओबीसी समाजाची जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी. बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात विद्यार्थ्याची हत्या. युगेंद्र पवारांनी घेतली उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची भेट. बारामतीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी केली विनंती. कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळा बाजार केल्याप्रकरणी बुक माय शोच्या सीईओला तिसरे समन्स. आज पोलिसांसमोर हजर राहण्याच्या सूचना. अकोल्यात आमदार अमोल मिटकरी ट्रॅफिक पोलिसांच्या भूमिकेत. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांकडून आकारला 30,000 रुपयांचा दंड. सांगलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या कामांचा शुभारंभ. टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याला अनिल बाबर यांचं नाव देणार. मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. कोल्हापुरातील सिद्धगिरी कणेरी मठावर 2 दिवसीय संत समावेश कार्यक्रम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धर्मध्वज स्तंभाचं उद्घाटन. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या शिवसृष्टीला भेट. यावेळी मध्य प्रदेश सरकारमधील इतर मंत्रीही होते उपस्थित. भिवंडी-वाडा रस्त्याची शिवसेना आमदार शांताराम मोरेंकडून पाहणी. आमदारांच्या उपस्थितीत नागरिक सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांवर संतापले. रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना अटक करा. नितेश राणेंची मागणी. छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष सहन करणार नसल्याचंही वक्तव्य. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करा. मालेगावात हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. जलील यांच्या नेतृत्वाखालील तिरंगा रॅलीत छत्रपती संभाजीनगर नावाला काळं फासल्याप्रकरणी हिंदू समाज आक्रमक. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी. गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्याबद्दल युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गोमाता पूजन सोहळा. येऊर गोशाळा येथे युवा सेना पदाधिकाऱ्यांनी केली गोमातेची आरती. गोमातेबद्दल संजय राऊतांनी त्यांचं मत आधी स्पष्ट करावं. उदय सामंतांचं आवाहन. राऊतांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषदा घ्याव्यात, म्हणजे आम्हाला प्रचार करावा लागणार नाही. सामंतांची खोचक टीका. संजय राऊत गोमातेला नाही तर सोनिया मातेला मांडणारे. नरेश म्हस्के यांची संजय राऊतांवर टीका. केवळ मतांसाठी मुल्ला मौलवींकडे किती लाचारी पत्करणार. तुम्हाला गायींचं महत्त्व कधीच कळणार नाही. म्हस्केंचा राऊतांना टोला. मालवणमधील राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. जामिनासाठी आपटेला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार. बदलापूर घटनेतील फरार आरोपींना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. आरोपी संस्थाचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांची अटकपूर्व जामिनासाठीची याचिका हायकोर्टानं फेटाळली. नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणी डीन मेढेकर यांची झाली बदली. प्रकरणाची चौकशी करण्याची विशेष समिती नेमण्याचं मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश. कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकीट विक्री काळा बाजार आरोप प्रकरण. आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस घेणार सायबर तज्ज्ञांची मदत. बुक माय शोच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू. राज्यात ऑक्टोबर महिन्यातही पावसाचा जोर कायम राहणार. विदर्भ आणि कोकणात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता. राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणीवर. रायगडच्या पोलादपूरमध्ये मुसळधार पाऊस. मुंबई गोवा महामार्गावरील काटेतली फाट्याजवळ पाणीच पाणी. कापणीला आलेला भात भिजला. परतीच्या पावसामुळे शेतकरी मात्र चिंतेत. नाशिकसह 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2023च्या खरीप हंगामातील उर्वरित पीक विमा मिळणार. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती.
ई शिवनेरी एसटी मध्ये आता शिवनेरी सुंदरी बसमधील प्रवाशांना मदतीसाठी शिवनेरी सुंदरी नेमणार. हवाई सेवेच्या धर्तीवर एसटी महामंडळाचा निर्णय. एसटी महामंडळ अध्यक्ष भरत गोगावले यांची माहिती. विमान आणि बसची तुलना करणं म्हणजे भरत गोगावलेंचे पाय धरले पाहिजेत. ई शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरीच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.